कोल्हापूर शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेच्या कामाबाबत हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिला आहे। आज त्यांनी आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या। कोल्हापूर शहरातील आरोग्य आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम तसंच शिस्तबद्ध करण्याच्या दृष्टीनं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज आढावा बैठक घेतली। ही बैठक ताराबाई पार्क इथल्या निवडणूक कार्यालयात पार पडली। या बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्वच्छता व्यवस्थेतील वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या। सर्व आरोग्य निरीक्षकांनी दररोज सकाळी 6 वाजता आपल्या वॉर्डमध्ये उपस्थित राहावं। स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सकाळी बायोमेट्रिक पेंटिंगद्वारे हजेरी नोंदवून 6:30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी असे निर्देश त्यांनी दिले। मुकादमांनी प्रथम स्वतः नेमून दिलेल्या क्षेत्रात स्वच्छतेचं काम पूर्ण करून नंतर त्यांच्या देखरेखीचं काम करावं। सर्व आरोग्य निरीक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मुकादमांची तत्काळ बैठक घेऊन दैनंदिन कामाचा योग्य नियोजन करावं। तसंच स्वच्छतेसाठी आवश्यक साहित्याची मागणी वेळेत पूर्ण करावी असं त्यांनी सांगितलं। सर्व साहित्य उपलब्ध करूनही कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला। कार्यालयीन कामासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमू नये। भागातील स्वच्छतेचे काम पूर्ण केल्यानंतरच कार्यालयीन कामकाज करण्याचे निर्देश त्यांनी दिले। मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। शहरातील कचऱ्याचा उठाव 100% सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी यावेळी सांगितलं। यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, हेमंत काशीद तसंच सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक उपस्थित होते।